श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये फूल बनून राहणं हेच खरं जीवन आहे आणि हसता हसता दुःख विसरून जाणे हेच खरं जीवन आहे. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काय म्हणत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, खरंच तू खूपच भाग्यवान आहेस, म्हणून हा दैवी संदेश तुझ्यासमोर आला आहे. माझ्या बाळा, तुझे प्रामाणिक कष्ट, प्रामाणिक प्रयत्न पाहून तुझ्या प्रार्थना मी ऐकल्या आहेत, म्हणून माझी कृपा तुझ्यावर झाली आहे आणि तुझ्या ज्या काही चिंता आहेत, तुझ्या ज्या इच्छा आहेत, तुझे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी, ते मार्गी लावण्यासाठी आणि पूर्णत्वात आणण्यासाठी मी हा संदेश तुझ्यासमोर पाठवला आहे. माझ्या बाळा, हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नकोस. हा संदेश तुला मोजून 13 मिनिटे वेळ काढून आणि माझ्यावर विश्वास ठेवून ऐकायचा आहे. माझ्या बाळा, तुझ्यासाठी जे योग्य आहे, जे तुझ्या चांगल्यासाठीच आहे, तेच आज मी तुला मार्गदर्शन करणार आहे. त्याआधी माझ्या बाळा, जर का तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. भक्तांनो, मुखामध्ये मामा नाम घ्या, वाणी पवित्र होईल. मामा रूप बघा, डोळे पवित्र होतील. मामा चरणांचे दर्शन घ्या, हात पवित्र होतील. मामा चिंतन करा, मामा नामाचे चिंतन करा, मन पवित्र होईल. मामांना जीवन समर्पित करा, जीवनच पवित्र होईल. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, जर का तुझी प्रगती थांबली असेल, तुझ्या घरामध्ये खूप भांडण, संकट, विघ्न येत असतील, तुझी प्रगती थांबलेली असेल, पैशाच्या बाबतीमध्ये अडथळे निर्माण होत असतील, तुझं प्रत्येक काम मनासारखं होत नसेल, प्रत्येक काम रखडत असेल, तर हा दैवी संदेश खास तुझ्यासाठीच आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जर का तुझ्या घरामध्ये अशा प्रकारचा किडा आढळत असेल, तर तुला हेच संकेत मिळतात की तुझ्या घराला कोणीतरी करणीबाधा केलेली आहे, काळी जादू केलेली आहे. हे त्याचे संकेत आहेत. माझ्या बाळा, मी आज तुला याच संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. जर का तुझ्यासोबत हे संकेत आढळत असतील तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक. माझ्या बाळा, जर का तुमच्या घरामध्ये हा किडा आढळत असेल तर तुम्हाला तुमच्या घरावर बाधा आहे. आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं, बागडणं, सुखात राहणं, प्रगती करणं हे आवडत नाही. असे लोक तोंडावर तर बोलत नाहीत, मात्र पाठीमागे काहीतरी काळी जादू करत असतात. तांत्रिक विद्या असे अनेक प्रकार करतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अचानक आजारपण वाटणं, लहान मुलं किरकिर करणं, आपला जो उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात, तो पैशाचा स्रोत अचानक मंदावणं, पैसे अचानक कमी येऊ लागतात आणि कधीकधी तर ते पूर्ण बंद होऊन जातात. तुम्ही जो काही व्यवसाय करताय, त्यातून जो काही तुम्ही पैसे कमवताय, तो येणारा पैसा थांबवतो. घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात. जे तुम्ही घरामध्ये अगदी सुखामध्ये, पतीपत्नीमध्ये असाल, आनंदात राहत असाल, एकमेकासोबत आनंदाने राहत होतात, परंतु तुमच्या देवी व दुष्ट होऊ लागतात. लहान कारणामुळे तुम्ही भांडू लागतात.
तुमचे घर मोडकळीस येते आणि बर्बाद होऊ लागते. आता हे सगळे काही अचानक होत नाही. या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात. हे असे अचानक होत नाही. या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे आपल्याला सांगतात की आपल्या घरावर, आपल्या घरातील लोकांवर, लहान मुलांवर कोणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो. आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे. त्यातील 2 संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर का तुम्हाला मिळाले तर तुम्ही समजावं लागेल की कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. अशा वेळी सावध व्हा. एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगते. हा उपाय अगदी त्या दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तो उपाय करून टाका. संकेत नंबर 1, आपल्या घरामध्ये जर का काळ्या रंगाचा भोवरा असेल, ज्या प्रकारे घरामध्ये माशी असते म्हणजेच घरमाशी असते, मधमाशी असते किंवा गंधील माशी असते, त्या प्रकारे त्यांच्याहूनही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा एक भुंगा असतो. त्याच रंगाचा चमकदार असतो, थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा हा भोवरा जर आपल्या घरामध्ये असेल, आपल्या घरामध्ये अंगणात नव्हे तर अंगणामध्ये तुम्ही काही झाडे लावणी असतील तर त्या झाडावरती बसू दे. आता तुमच्या घरामध्ये जर का भोवराही येत असेल तर लक्षात ठेवा, भोवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल, ज्या ठिकाणी कोणी काही केलेले असेल, बाधा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक स्पंदने असतील, त्या ठिकाणी हा भोवरा आकर्षित होत असतो. अन्यथा तो बागेमध्ये झाडावर फुलावरती वगैरे उडताना तुम्हाला दिसून येईल. मात्र जर एखाद्या घरावरती, एखाद्या व्यक्तीवर जर का काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भोवरा 100% जातो. जर तो आपणास असेल तर त्या बाजार झालेल्या वस्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो. तुमच्या घरामध्ये जर भोवरा आला तर सावध व्हा. थोडंसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये, घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये, वागण्यामध्ये काही बदल होऊ लागलेले आहेत का? घरामध्ये जी संपत्ती, जे धन येत होतं, त्या धन येण्याच्या स्तोत्रामध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेली नाही ना? भक्तांनो, तुम्हाला 100% दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरामध्ये उत्पन्न होत आहे. त्याच वेळी जर आपण सावध झालात तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकता. संकेत क्रमांक 2, जास्वंदीचे फूल आहे. ते अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येईल. पांढऱ्या रंगाची जास्वंदी आहे, सफेद रंगाचे जास्वंदाचे रोपटे आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये, हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा. 24 तास त्याला आपल्या घरामध्ये असू द्या. त्याला पाणी वगैरे द्या. जर हे पांढरे जास्वंदीचे रोपटे 24 तासाच्या आत सुकले, पाणी देऊन सुद्धा सुकले, सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर ते सुकले तर लक्षात ठेवा, जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचे रोपटे असते. ज्या ठिकाणी ज्यावेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात, काहीतरी नकारात्मक शक्ती कुणीतरी आपल्यावरती काहीतरी केली असेल, त्या वास्तूमध्ये या रोपटी तग धरू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल, की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्यांचा प्रयत्न असेल, तर आपल्या घरासमोर असणारी तुळशीकडे जरा पहा. तुम्ही पाणी घालताय, दररोज पूजा करतात, तरीसुद्धा ती सुकू लागलेली असेल, ती सुकत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसापासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे. खूप मोठे संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे असे काही संकेत देत असते. आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल. या ठिकाणी 3 उपाय सांगत आहे. तिन्हीच्या तिन्ही उपाय आपण करायचे आहेत. पहिली गोष्ट, आपल्या कुलदेवीला आपण शरण जावे. आपले जे कुलदैवत आहे, कुलदेवी आहे, ते माहीत करून घ्या. त्यांना शरण जा.
त्यांच्याकडे गाराणी मांडा आणि प्रार्थना करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे गुरु असतील किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्या देवाला तुम्ही गाराणं घालू शकता. आणि तिसरी गोष्ट आपण स्वतःही करायची आहे. मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल. ही मोहरी साधारण मुठभर किंवा 2 मूठ घ्यायची आहे. एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर मिळतो. हा शुद्ध कापूर मानला जातो. जर तुमच्याकडे उपलब्ध होत नसेल तर तात्काळ करायचा असेल तर अगदी साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालतो. मात्र भीमसेनी कापरामधून हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे. कापूर घ्यायचा आहे, मोहरी घ्यायची आहे. दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करायच्या आहेत. समप्रमाणामध्ये मोहरी आणि कापूर घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायचे आहे. तर जाणार कधी? जेव्हा हा भोवरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा हे रोपटे सुकून गेलेले तुम्हाला दिसून येईल, तेव्हा हा उपाय आपल्याला घरामध्ये सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करायचा आहे. कापूर मोहरी जाळायचा आहे. त्यानंतर पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे ती भिजवायची आहे, जेणेकरून त्यातून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये, संपूर्ण प्रत्येक कोण्याकोपऱ्यामध्ये, स्टोरेज रूममध्ये, तिथेसुद्धा आपल्या जे घरात टॉयलेट बाथरूम आहे, घरातल्या प्रत्येक कोपरा कुठे काय कोणी करून ठेवलेले असेल काही सांगता येत नाही. लोक पाण्याच्या माध्यमातून, अगदी कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात. म्हणून एकही कोपऱ्यांना सोडतात. संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील तर बाल्कनीमध्ये सुद्धा हा धूर आपल्याला फिरवायचा आहे. उपाय बोहरा येतात तेव्हाही करा, रोपटं सुकलं तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्याला हा उपाय रिपीट करा. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीसारखं सुखी, संपन्न, समाधानी बनलेलं आहे, पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे, तोपर्यंत दर अमावस्येला हा उपाय रिपीट करत राहा. हे जळणारे आपल्या आसपासच असतात. अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात आणि नखे असतात, आपले जे वस्त्र असतात, या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्या. तर भक्तांनो, नुसतं मामांकडे प्रार्थना करत रडू नका. तुमच्या घराला हे निसर्ग काय संकेत देत आहे याकडे नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. ते संकेत समजून घ्या. उपाय करा, तोडगे करा. जे काही हे तांत्रिक मंत्र फुकणारे लोक आहेत यांच्यापासून सावध राहा. मामा म्हणतात, नुसतं नशिबाला दोष देण्यात, रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. रडून काहीच होत नाही. तर प्रयत्न करून काहीतरी होत असतं, काहीतरी चांगलं घडत असतं, चांगला मार्ग मिळत असतो. म्हणून प्रयत्न न करता देवाला शरण जाऊ नका किंवा देवालाही दोष देत बसू नका. संकेत पहा, तुमच्यासोबत काय घडतंय, पूर्वी कसं होतं, आता कसं आहे, याच्याकडे नीट लक्षपूर्वक पहा आणि त्यावर उपाय काढा. देवाचा आशीर्वाद मागा आणि तुम्हाला आणखीन खूप प्रयत्न करण्यासाठी त्या परमेश्वराकडे बळ मागवा, ताकद मागा. तो तुम्हाला नक्कीच मदत करेल. परंतु प्रयत्न न करता गुडघे टेकवून रडत बसू नका. भक्तांनो, जशी एखाद्या सिनेमातून एखाद्या पात्राची भूमिका संपली की ते पात्र पडद्यावरून नाहीसे होते, अगदी तसेच मग आपले ध्येय काय असावे, तर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे. मग त्यासाठी काय करणे गरजेचे आहे, तर ते म्हणजे विरक्त भावना येणे. कशातही अडकून राहता कामा नये. हा कसा वागला, तो कसा वागला, हिने असे कसे केले, तिने तसे का केले, सर्व काही अगदी पार विसरून जायचे. सर्वांना मनापासून क्षमा करून टाकणे, अगदी स्वतःला सुद्धा, कारण मनात खंत नाही. म्हणजे भावना शिल्लक आहेत. भावना आहेत म्हणजे वासना आहे. वासना आहे म्हणजे भोगण्यासाठी परत जन्म घेणे भाग आहे. म्हणून देव म्हणतो, माझ्या बाळा, वासनेतून मुक्त व्हायला शिका. त्यासाठी काही वेगळे कष्ट घ्यायचे नाहीत. आपली या मार्गावर
वाटचाल हळूहळू आपोआप होत राहणार आहे. आपली प्रबळ इच्छाशक्ती व नित्यनेमाने साधन नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. बाळूमामा आपल्या बरोबर मार्ग दाखवायला कायम आहेतच. ठाम विश्वास ठेवायचा आहे आणि आपलं ध्येय मनात पदोपदी पक्क जागृत ठेवायचं आहे. प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी आहे. प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी आहे हे आपण प्रामुख्याने कायम लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जो तो त्याच्या पातळीनुसार वागणार. आपण आपल्या पातळीनुसार वागायचे. आयुष्य म्हणजे हे एक सिंपल आहे. आयुष्य म्हणजे हा पाण्यावरचा बुडबुडा आहे. आयुष्य म्हणजे एक वाऱ्याची झुळूक आहे. पण आपण अनेक नात्यांचा गुंता करून त्याला फार कम्प्लिटेड करत असतो. म्हणूनच हलकं फुलकं जगा. नको त्या कर्मांची गाठोडी खांद्यावर घेत बसू नका. कर्म शुद्ध ठेवा आणि ध्येय पक्क ठेवा. म्हणजे कोणाच्या वागण्याने आपल्याला त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जीवन म्हणजे नक्की काय? जीवन म्हणजे काय? तर भक्तांनो, जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. ती म्हणजे 1 रुग्णालय, 2 तुरुंग आणि 3 स्मशानभूमी. आता बघा, नंबर 1 आपण बघू रुग्णालय. रुग्णालयात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दवाखाना म्हणजे आरोग्याची व पैशाची किती वाट लागते. तर आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतके या जगात सुंदर काहीच नाही. नंबर 2 तुरुंग. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्य सेनानी यांनी अशाच तुरुंगात तुरुंगवास भोगला. त्यामुळे भारत स्वतंत्र झाला आहे. त्याची आठवण येते. स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल. आणि नंबर 3 स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यानंतर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल की आज आपण इथे दुसऱ्या माणसांच्या अंतिम विधीसाठी चालत घेऊन आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्यालाही खांद्यावरून येतेच घेऊन येणार आहे. जेव्हा हे विचार आपल्या डोक्यात गोंधळ घालतात, आपल्याला चक्रात टाकतात, विचारात पाडतात, तेव्हा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजत असतो. जीवन कसे जगायचे, जीवन किती मोलाचे आहे हे तुम्हाला समजते. म्हणून बाळूमामा आपल्याला नेहमी सांगतात, माझ्या बाळा, जीवन हे खूप छोटं आहे पण खूपच सुंदर आहे. त्या जीवनाला कसा बहर आणता येईल, त्याला कसा रंगाने रंगवता येईल तेवढा रंग द्या. त्याला हिरवगार बहरता येईल तेवढ्या सुंदर प्रकारे बहरून आणा आणि सुखी जीवनाचा आनंद घ्या. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे ही काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमांनी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. हे लक्षात ठेवा. लोक म्हणतात, एक गेल्याने काय होतंय, दुसरं भेटेलच कोणीतरी. पण कसं असतं ना, त्या व्यक्तीची आपल्याला लागलेली सवय आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडे जाऊ देत नसते. जे प्रेम आपण त्या व्यक्तीवर केलेलं असतं तसंच प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही. त्या व्यक्तीची कमी दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही, कारण आपण त्याच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार केलेला नसतो. पण या गोष्टी त्या व्यक्तीला कधीच माहिती नसतात. माहीत जरी असल्या तरी त्या समजत नसतात. मामा म्हणतात, देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो.
आणि आजच्या प्रमाणेच त्याने माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या त्यांच्या कराराची पुष्टी करते. धन असो वा नसो, हे प्रभू, मी नेहमी तुझ्या आठवणीत ठेवेन. मी नेहमी तुझ्या आठवणीत राहीन. सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते. माझी आशा तुझ्यावर आहे. मला माहीत आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल, जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केले होते. मला दैवी संपत्तीचा आशीर्वाद द्या. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. मी माझ्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो. मी माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा बोलतो. मी प्रत्येक नफा वाढवतो. मी फलदायी आहे. माझ्या हाताचे काम असामान्य आहे. मामा, आम्ही जे काही हात घालतो त्यामध्ये आम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी ही तुमच्या चरणी इच्छा आहे. कारण या जगात तुमच्या इच्छेची खूप गरज आहे. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. बाळू मामा, आम्हाला अशा स्थितीत राहण्याची इच्छा आहे की जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो, जेणेकरून राज्य पुढे जाईल आणि तुमच्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल. मामा म्हणतात, माझ्या मुलांनो, तुम्ही कशाचीही काळजी करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत मी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी. तुमचे वित्त देवाला समर्पण करा. तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत करा. कर्जाच्या आणि वादळाच्या आणि आर्थिक अडचणींच्या काळात माझ्याकडे अजूनही अन्न आहे आणि माझ्या डोक्यावर आश्रय आहे. याबद्दलच देवाचे आभार मान. आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे, जी तुमचे बंद नशिबाचे दरवाजे उघडतील. हा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. हे दयेच्या परमेश्वरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास आणि आशा आहे की देवा, कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी हे बदलणार आहेस. परमेश्वरा, माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद. कृपया मला आर्थिक शहाणपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या. हे भगवान, मला या क्षणी मार्ग दिसत नाही, परंतु मला माहीत आहे की आपण या कर्जाचे ओझे दूर करण्याचा मार्ग काढाल. मला बुद्धी आणि आनंद दे आणि तू माझ्या हातात जे काही सोपवतोस त्यावर चांगला कारभारही होण्याची क्षमता मला दे. जे चांगले काम करतात त्यांचे कार्य पुढे चालू ठेवा. आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही गरजूंसाठी मदत करत राहण्यासाठी मला मदत करा. मी माझ्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि समृद्धी घोषित करतो. माझ्या आर्थिक बाबतीत तुम्ही मला दिलेल्या विजयाबद्दल मी तुमचे आभार मानतो. हे परमेश्वरा, माझ्या आर्थिक बाबतीत जे सकारात्मक बदल दिसून येत आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी प्रार्थना केलेल्या येशूच्या नावाने उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुझे आभार मानतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो, देव आपण म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकतो. आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो. आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काही देव आपल्याला देत असतो. हे परमेश्वरा, माझ्या मनाला प्रेमाने प्रज्वलित कर. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे आहे ते मला माफ कर. मी काय आहे ते मला सांग आणि तुझा गौरव आणि शाश्वत मोक्ष माझे असेल. हे प्रभू, माझे मन सत्याने उजळून टाक. माझे हृदय प्रेमाने फुगव. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे झालो ते मला क्षमा कर. मी जे आहे ते मला पवित्र कर. हे देवा,
मला मार्गदर्शन कर, माझे रक्षण कर, माझ्या हृदयाचा दिवा प्रज्वलित कर आणि मला एक तेजस्वी तारा बनव. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवण सुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावता ना, त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका, पळत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा, कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं, आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो,
आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळू मामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळू मामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो, म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा. तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि मित्रांनो, हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. कारण मित्रांनो, आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग, तुमचाही हातभार अवश्य लाभावा, अशी मामांची इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती. मित्रांनो, खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत. मित्रांनो, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो. म्हणून मित्रांनो, देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतःकरणातून पूजा करता हे महत्वाचे असते. जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नसून
तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले, किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला, हे महत्त्वाचे असते. मित्रांनो, या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली, त्यांना खूप दुःख दिलं, त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांचं मन दुखावलं, त्यांना खूप त्रास दिला. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो. तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले, उद्या नाही मिळाले, परवा नाही मिळाले, तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहेत. मित्रांनो, माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे. मी मामांना कधीच काही मागत नाही, खूप जास्त काही मागत नाही, परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही. मित्रांनो, बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्ध नाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.